काय म्हणतोय, काय प्रश्न विचारतोय? एका रकमेचे 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 9,000 आणि 13,500 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर ती रक्कम कोणती? असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेला आहे. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? सूत्र तर वापरायचं नाही. ट्रिक वापरायची. कोणती ट्रिक वापरायची? बघा. जर तुम्हाला गणितामध्ये 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज दिला असेल, अगोदर काय म्हणू आपण त्याला 2 वेळेसचं. सुरुवातीला 2 वर्ष आणि नंतर 4 वर्ष. अनुक्रमे जर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी चक्रवाढ व्याज दिला असेल, तर सुरुवातीचं जे व्याज आहे 9,000 तर त्याचा 2 वेळा गुणाकार करायचा. 9,000 गुणुले 9,000 आणि याला भागायचं कितीनं माहितीये का? दुसऱ्या चक्रवाढ व्याजानं. दुसरं चक्रवाढ व्याज किती आहे? 13,500. या 13,500 ने याला भागून टाकायचं. पहा. आता बघा समोर काय करायचंय. सगळ्यात अगोदर 13,500 वरचे 2 झिरो कॅन्सल, 9,000 वरचे 2 झिरो कॅन्सल. इथं 90 आहेत, इथं 135 आहेत. 15 ने भाग जाईल की नाही? 15 ने भाग जाईल. मग 15 सखी 90 आणि 15 नव 135. परत या 9 ने 9,000 ला भाग जातो. 9 1 9 परत 9 1 9 समोरचे 3 झिरो कॅन्सल करून वर लिहायचे. आता बघा 1,000 गुणुले 6. 1,000 गुणुले 6 जर केलं तर आपलं उत्तर येतं मित्रांनो 6,000. तर 6,000 रुपये आपली ह्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मुद्दल. काय मिळणार आहे? मुद्दल मिळणार आहे 6,000 रुपये. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन डी मध्ये उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुम्हाला आपल्या प्रश्नाचा आन्सर ह्या ठिकाणी मिळून जातं. कळलं इथपर्यंत सगळ्याला क्लिअरली? ठीक आहे. असंच एक सेम गणित देतो. बघा. सेम गणित. एका रकमेचे 5 व 10 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 5,000 व 10,000 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेला आहे. कसं सोडवणार? बघा. सगळ्यात अगोदर पहिलं चक्रवाढ व्याज किती आहे? 5,000 रुपये. ह्याचा 2 वेळा गुणाकार करा. ठीक आहे. 5,000 गुणुले 5,000 आणि याला भागायचं किती माहिती आहे? दुसऱ्या चक्रवाढ व्याजाने. दुसरं चक्रवाढ व्याज आहे 10,000 रुपये. या ठिकाणी 10,000 ने याला भागायचं. बरोबर. आता बघा समोरची क्रिया. सगळ्यात अगोदर 10,000 वरचे 2 झिरो कॅन्सल, 5,000 वरचे 2 झिरो कॅन्सल. अजून 10,000 वरचा 1 झिरो कॅन्सल, 5,000 वरचा 1 झिरो कॅन्सल. वर 5 आहे, खाली 10 आहे. 5 ने 10 ला भाग जातो. 5 1 5, 5 2 10. आता या 2 ने 5,000 ला भाग जाईल. बे 1 बे, बे 2 4. 5 मधून 4 गेले, 1 उरतो, इथे लिहा 10 झाले. परत या 2 ने 10 ला भागा, बे 5 10. समोरचे 2 झिरो कॅन्सल करून वर 2500 गुणुले 1 बरोबर उत्तर किती आहे? 2500 रुपये. मग 2500 रुपये आपल्याला आपली मुद्दल मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर. सूत्र न वापरता देखील आपल्याला आपल्या प्रश्नाचं आन्सर मिळून जातं. हे अवघड. ठीक आहे. आणि थोडासा मी टाईप चेंज करतो आता. बघा. टाईप क्रमांक 7 काय म्हणत आहे? काही चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट रक्कम होते, तर व्याजाचा दसादसे दर किती? असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेला आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा? ठीक आहे. पहा. सगळ्यात अगोदर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला म्हटलंय की 8 पट. मग या ठिकाणी मी लिहितो 1 पट आणि समोर लिहितो मी 8 पट. आता आपल्याला म्हटलं किती वर्षात 8 पट रक्कम होते? 3 वर्षात. बरोबर का? 3 वर्षात. म्हणून काय करायचं? 3 म्हटलं तर घन. ठीक आहे. म्हणून या 1चं घनमूळ काढा. ठीक आहे. या 1चं घनमूळ काढा आणि हे जे 8 पट रक्कम होत आहे या 8 पटीचं देखील घनमूळ काढा.
मग 1चं घनमूळ 1, 8चं घनमूळ 2. ठीक आहे. आता बघा या दोघांमध्ये फरक कितीचा पडला? 1चे 2 झाले, 1चा फरक पडला. ठीक आहे. मग 1चा फरक पडला तर पडलेला फरक 1 लिहा. त्याच्यानंतर छेदात जी पहिली पट असते 1 पट ती खाली आणि गुणुले दर असतो 100 मध्ये म्हणून या ठिकाणी 100. बरोबर. मग 1 गुणुले 1 बरोबर 1 आणि गुणुले 100 ला 100. मग 1 गुणुले 100 बरोबर आपला व्याजाचा दर 100%. ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे. ठीक आहे. हे गणित काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर पुढचं गणित सांगतो, लक्ष द्या. ठीक आहे. बघा आता सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न, काही चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 27 पट रक्कम होते तर व्याजाचा दसादसे दर किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. मग काय करणार? आपल्याला म्हटलं की किती पट? 27 पट. मग या ठिकाणी सुरुवातीला 1 पट असते आणि या 1 पटाचीच आपल्याला विचारली आहे 27 पट. ठीक आहे. पण किती वर्षात म्हटलं रे? 3 वर्षात. लक्षात घ्या, 2 वर्षात म्हटलं असतं तर वर्गमूळ काढायचं, 3 वर्षात म्हटलं तर घनमूळ काढायचं. मग 1चं घनमूळ किती? बघा 1चं घनमूळ 1 आणि समोर या 27 पट आहे ना, तर 27चं घनमूळ 3. ठीक आहे. आता बघा, आता सगळ्यात अगोदर 1 आणि 3 यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. म्हणून अगोदर 2चा फरक लिहा. छेदात सुरुवातीची पट 1 इथं आणि गुणुले दर किती मध्ये असतो? 100% मध्ये. या ठिकाणी 100%चा आपला दर असतो. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? 2 गुणुले 100 बरोबर 200% या ठिकाणी आपल्याला दर मिळतो. ओके. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचा आपल्याला आन्सर मिळून जातं. म्हणजे सूत्र न वापरता आपल्याला प्रॅक्टिकल पद्धतीनं गणित सोडवता आली पाहिजे, ट्रिकी पद्धतीनं गणित सोडवता आली पाहिजे. पुढचं गणित पहा, टाईप क्रमांक 8. इथे खूप अवघड लेवलचा प्रश्न विचारला गेला आहे, पण ट्रिकी पद्धतीने सॉल्व्ह करता येतो. एक रक्कम काही चक्रवाढ व्याजदराने 2 वर्षात 4 पट तथा 4 वर्षात 9 पट होते तर व्याजाचा दसादसे दर किती असा प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेला आहे. मग अशा ठिकाणी काय करायचं समजून घ्या. ठीक आहे. अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे समजून घ्या. हे जे वर्ष आहेत की नाही, सुरुवातीचे किती वर्ष रे? 2 वर्षात, नंतर 4 वर्षात, तर यांची करायची वजाबाकी. 4 वर्षातून 2 वर्ष जर गेले तर उरतात किती? 4 वर्षातून 2 वर्ष गेले तर उरले 2 आणि या 2चा अर्थ होतो मित्रांनो वर्गमूळ. 2चा अर्थ काय होतो? वर्गमूळ. म्हणून ही जी 4 पट आहे आणि 9 पट आहे यांचं वर्गमूळ घ्यायचं. ठीक आहे. मग मी यांना वर्गमूळात टाकतो. 4 छेदात 9. बघा 4चं वर्गमूळ 2 छेदात 9चं वर्गमूळ 3. इथपर्यंत सगळ्याला क्लिअर झालं? इथपर्यंत सगळ्याला क्लिअर झालं का? झालं क्लिअर. आता या दोघांमधला फरक कितीचा आहे? 2 आणि 3 मध्ये 1चा. म्हणून 1चा फरक इथं छेदात पहिली संख्या काय आहे? 2. म्हणून या ठिकाणी 2 आणि गुणुले दर असतो 100 मध्ये. या ठिकाणी 100. आता पहा 2 ने 100 ला भाग जातो. बे 1 बे, बे 5 10, समोरचा 0 कॅन्सल करून इथं 1 गुणुले 50 बरोबर आपला व्याजाचा दर येतो आहे 50%. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जातं. बिलकुल सूत्र न वापरता गणिताचे प्रश्न आपल्याला ट्रिकी पद्धतीनं सॉल्व करता येतात. ठीक आहे. पुढचं गणित सेम असंच पहा. एक रक्कम काही चक्रवाढ व्याजदराने 9 वर्षात 8 पट तथा 12 वर्षात 64 पट होत असेल तर व्याजाचा दसादसे दर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा? तर पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला वर्ष बघायचे आहेत. या ठिकाणी 9 वर्षात म्हटलं त्यांनी आणि या ठिकाणी 12 वर्षात म्हटलं, तर वर्षांची करायची वजाबाकी. 12 वर्षातून जर 9 वर्ष गेले तर 3 वर्ष राहिले आणि 3 उत्तर आल्यामुळं
संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं असते. काय 2 म्हणजे वर्गमूळ तर 3 म्हणजे घनमूळ. आता मग घनमूळ कोणाकोणाचं काढायचं समजून घेसाल. ठीक आहे. पहिली 8 आणि दुसरी 64 यांचं घनमूळ 8 छेदात 64 बरोबर. आता 8चं जर घनमूळ घेतलं तर 2 छेदात 64 घनमूळ घेतलं तर 4. आता बघा यामध्ये काय करायचं आहे. सगळ्यात अगोदर या दोघांमधला फरक किती 4 आणि 2 मध्ये 2चा फरक म्हणून 2चा फरक वर छेदात वरची संख्या नेहमी 2 ऍज इट इज खाली आणि गुणुले दर 100% मध्ये असतो म्हणून या ठिकाणी 100 बरोबर. आता 2 ने 100 ला भाग जातो भागा किंवा हे 2 कॅन्सल होतील हे 2 कटले हे 2 कटले उत्तर आलं 100 तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 100% या ठिकाणी व्याजाचा दर राहील ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आपल्याला आन्सर मिळून जातं. सूत्र न वापरता आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात म्हणजे हमखास सॉल्व्ह करता येतात. सगळ्याला समजलंय का रे गणित? पुढचं गणित अजून घ्यायचंय आपल्याला. पुढचे गणित अजून ट्रिकी पद्धतीने आपण घेणार आहोत. पुढचे पण गणित याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या ट्रिक्स आहेत. ओके. ठीक आहे. आता थोडासा अजून टाईप आपल्याला बदलायचा आहे. ठीक आहे. पहा मग समोर टाईप क्रमांक 9 काय म्हणतोय. एका रकमेची समोरचा प्रश्न बघा एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षाची रास 900 रुपये होते आणि एक सेकंद हा प्रश्न थोडासा ओके 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 हा एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षाची रास 900 रुपये होते आणि 4 वर्षाची रास 963 रुपये होते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग सगळ्यात अगोदर काय करायचं. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं राशी राशींची करायची वजाबाकी. मोठी रास कोणती आहे 963 या ठिकाणी 963 यामधून मायनस लहानी रास 900 मग 963 मायनस 900 जर आपण केलं तर उत्तर येतं 63. ठीक आहे. 963 मधून 900 मायनस केले 63 उरतात. मग हे 63 उरलेले वर लिहायचे आणि छेदात पहिली रास 900 आणि गुणुले व्याजाचा दर तर 100% मध्ये असतो म्हणून या ठिकाणी 100 बरोबर. आता बघा 900 वरचे 2 झिरो कॅन्सल 100 वरचे 2 झिरो कॅन्सल 9 ने 63 ला भाग जातो भागा 9 1 9 9 7 63 7 गुणुले 1 बरोबर आपला व्याजाचा दर येतोय 7%. ऑप्शन सी. कळलं मग 7% आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते कळलं सगळ्याला क्लिअर आहे. पुढचा प्रश्न एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 4 वर्षाची रास 1200 रुपये होते आणि 5 वर्षासाठी 1500 रुपये रास होते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कसा सोडवणार तर बघा सगळ्यात अगोदर मोठी राशीमधून लहानी रास मायनस मग 1500 मोठी रास आहे यामधून मायनस करायची 1200 ही रास 1500 मधून जर 1200 गेले तर आपलं उत्तर येतं 300 रुपये उरतात. मग उरलेले 300 इथे लिहून घ्यायचे आणि याला भागायचं आहे पहिल्या राशीनं पहिली रास 1200ची आणि गुणुले दर असतो 100 मध्ये या ठिकाणी 100 बरोबर. समोरची क्रिया आता 1200 वरचे 2 झिरो कॅन्सल 100 वरचे 2 झिरो कॅन्सल आता या 12 आणि 300 ला भाग जातो 12 1 12
बार दोने 24, 30 मधून 24 गेले तर 6 उरतात, 60 झाले. 12 ने 60 ला भागा, 12 पंचे 60. 25 गुणिले 1 बरोबर उत्तर किती येतं आपलं? 25% व्याजाचा दर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेलं आहे. कळलं सगळ्याला गणित? सगळ्यांना गणित समजली आहेत का सांगा मला एक वेळा कमेंट करून. सगळ्याला गणित समजली का? व्हेरी गुड. मित्रांनो, याच्यापेक्षाही अवघड चक्रवाढ व्याजाचे गणित सूत्र न वापरता आपण आपल्या सगळ्या बॅचेसमध्ये अगदी बेसिक पासून शिकवत आहोत. तसेच अंकगणिताचे सगळे टॉपिक आता जसे तुम्ही ट्रिकी पद्धतीने शिकले आहात चक्रवाढ व्याजाचे प्रश्न, अशाच लेवलचे आणि सगळ्या टॉपिकचे गणित सूत्र न वापरता आपण आपल्या ॲप्लिकेशनमधील बॅचेसमध्ये दररोज शिकवत आहे. ठीक आहे. तर बघा, आपण आपली बॅच देखील लॉन्च केलेली आहे. आपल्या बॅचचं नाव आहे मिशन खाकी अंकगणित बॅच. अंकगणिताच्या बॅचमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे क्लासेस मिळतील. एक म्हणजे दररोज लाईव्ह क्लासेस आणि दुसरा रेकॉर्डेड क्लासेस. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही अशी बॅच आहे. अगदी बेसिकपासून आणि टाईपनुसार सगळे गणित मी स्वतः या बॅचमध्ये शिकवून पूर्ण करतोय. मित्रांनो, ही बॅच जर तुम्ही आज जॉईन केली तर तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये या बॅचला ॲडमिशन करता येईल. पण 2 दिवसानंतर या बॅचची फीज 500 रुपयाने वाढणार आहे आणि 999 वरून या बॅचची प्राईज 1500 रुपये होऊन जाईल. म्हणजे 500 रुपये नंतर जास्तीचे पे करावे लागतील. त्यासाठी आजच तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि वाढणाऱ्या 500 रुपयाच्या फीपासून वाचून फक्त 1500 रुपयाची बॅच आज 999 रुपयामध्ये करू शकता. आज जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर फक्त 999 मध्ये या बॅचमधील सगळे लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस करू शकता. त्याचबरोबर या बॅचमधले सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही वर्षभर कधीही आणि कितीही वेळा पाहू शकता. आता ॲडमिशन कसं घ्यायचं आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला आपलं YJ अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जायचं. तिथे जाऊन YJ अकॅडमी हे नाव सर्च करायचं. नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा तुम्हाला लोगो मिळेल. लोगो बघायचा आहे, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन केल्यावर तुम्हाला भरपूर बॅचेस दिसतात. त्यामधून तुम्हाला मिशन खाकी अंकगणित बॅच शोधायची आहे आणि या बॅचवर क्लिक करायचं आहे. बॅचवर क्लिक केलं की बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊ हे ऑप्शन मिळतं. बाय नाऊला जर तुम्ही क्लिक केलं की सगळे पेमेंट गेटवे ओपन होतात. गुगल पे, फोनपे, पेटीएम, कार्ड. जर तुमच्याकडे फोनपे असेल तुम्ही फोनपेला क्लिक करून पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडे गुगल पे असेल तुम्ही गुगल पेला क्लिक करून पेमेंट करू शकता. आणि पेमेंट झाल्या या बॅचमधील सगळे लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला लगेच दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो, आज जर ॲडमिशन घेतलं तर फक्त 999 मध्ये होत आहे. 2 दिवसानंतर या बॅचची प्राईस 500 रुपयाने वाढेल आणि हीच बॅच तुम्हाला 1500 रुपयाला पडेल. त्यासाठी आजच ॲडमिशन घेऊन आपला प्रवेश निश्चित करा. आता घेऊया आपण पुढचे गणित. सूत्र न वापरता देखील आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. पुढचा प्रश्न सेम असाच. 40,000 रुपयाचे पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 25% दराने चक्रवाढ व्याज किती असा प्रश्न आलाय. अगोदर रास निघेल आणि राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केली तर व्याज मिळेल. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला रास कशी काढायची तर मुद्दल आहे 40,000ची. या ठिकाणी 40,000 लिहून घ्या. गुणुले दर पाहूया. पहिल्या वर्षी 10% म्हणजेच या 100 वर पहिल्या वर्षी 10 वाढतील, 110 झाले. गुणुले दुसऱ्या वर्षी 100 वर दुसऱ्या वर्षी 20%, 100 वर 20 वाढले. गुणुले तिसऱ्या वर्षी 25%, 100 वर 25 वाढवा, 125. आता पहा, सगळ्यात अगोदर आपण 0 कॅन्सलेशन आणि काटाकाटी करूयात. आता पहा, 125 ला 100 ला 25 ने भाग जाईल. 25 पाचा 125, 25 चोक 100. ठीक आहे. परत इथला एक हा 0 कॅन्सल, वरचा एक 0 कॅन्सल. या 4 ने 12 ला भाग जातो. 4 1 4, 4 त्रिक 12. आता या 5 ने या 10 ला भाग जाईल. 5 1 5, 5 2 10. परत हा एक 0 कॅन्सल, वरचा 0 कॅन्सल. इथला एक 0 कॅन्सल, इथला एक 0 कॅन्सल. आता या 2 ने 4000 ला भाग जातो. बे 1 बे, बे 2 4, समोरचे 3 0 कॅन्सल करून वर. आता बघा काय काय उरलं. या ठिकाणी 2000,
समोर गुणुले 11, समोर गुणुले 3 आणि समोर गुणुले, बस तेवढंच. ठीक आहे. आता आपल्याला करायचं यांचा गुणाकार. सगळ्यात अगोदर हे 2000 ऍज इट इज ठेवू, गुणुले 11 गुणुले 3, 11 3 33. आता आपल्याला करायची गुणाकाराची क्रिया. सगळ्यात अगोदर 2000 वरची 3 झिरो कॅन्सल, खाली लिहून टाकायचे आणि 33 गुणुले 2 जर केलं तर 33 दोन्ही 66. आता 6000 म्हणजे 66,000 रुपये आपली आलेली आहे रास. 66,000 रुपये आपली काय आलेली आहे रास. पण आपल्याला विचारलं त्यांनी चक्रवाढ व्याज. मग काय करायचं, मुद्दलामधून रास मायनस करायची. रास आहे 66,000 लिहून घेतली, राशीमधून मुद्दल आहे 40,000ची मायनस करा. मायनस पहा, शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य, 6 मधून शून्य गेला 6, 6 मधून 4 गेले 2. उत्तर किती येतं 26,000 रुपये आपलं या ठिकाणचं चक्रवाढ व्याज. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी, 26,000 रुपये आपलं ह्या ठिकाणी आलेलं आहे चक्रवाढ व्याज. सूत्र न वापरता देखील आपल्याला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सोडवता येतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट रास विचारतो. बघा पुढचा प्रश्न, पुढचा टाईप. तसा दसे 8% दराने 30,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाची चक्रवाढ व्याजाची रास किती. बस, रास काढणं तर खूप सोपं आहे. सूत्र परीक्षेमध्ये आठवत नाही हे लक्षात ठेवा. सूत्र न वापरता ट्रिकी पद्धतीनं उत्तर निघतं आपलं. पहा, सगळ्यात अगोदर आपली मुद्दल 30,000ची ऍज इट इज लिहून घ्या, गुणुले दर किती आहे 8%, 2 वर्ष. मग पहिल्या वर्षी 100 वर 8 वाढतील 108 होतील, गुणुले दुसऱ्या वर्षी 100 वर 8 वाढतील 108 होतील. ठीक आहे. आता बघा समोरच्या क्रिया आपल्याला काय करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर 100 वरचे 2 झिरो कॅन्सल, 30,000 वरचे 2 झिरो कॅन्सल, अजून या ठिकाणचे 2 झिरो कॅन्सल, इथले 2 झिरो कॅन्सल. आता हे 3 ला 3, गुणुलेला गुणुले. आता 108 गुणुले 108. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी करायचं आहे 108 गुणुले 108, किंवा आपण डायरेक्ट जरी म्हटलं 108 गुणुले 108 तरी चालून जातं. ठीक आहे. आता आपण या सगळ्यांचा जर गुणाकार केला, ठीक आहे, तर 34,992 रुपये ही आपली येते रास. ठीक आहे. 34,992 रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. अशा पद्धतीने सूत्र न वापरता आपल्याला प्रश्नांची उत्तर सोडवता येतात आणि इव्हन चक्रवाढ व्याजाचे देखील सूत्र न वापरता आपल्याला गणित सोडवता येतात. परीक्षेमध्ये सूत्र आठवत नसतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये सूत्र आठवत नाही, मग आपलं कन्फ्युजन होते. पुढचं गणित. दसादसे 10% दराने 72,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाची चक्रवाढ व्याजाची रास किती, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सेम पद्धत आहे, काहीच फरक नाही. बघा सगळ्यात अगोदर मुद्दल 72,000 ऍज इट इज लिहून टाका, गुणुले दर बघा 10% आहे आणि 3 वर्ष. मग पहिल्या वर्षी 100 वरती 10% वाढले 110 झाले, गुणुले दुसऱ्या वर्षी 100 वर 10 वाढतील 110 झाले, गुणुले तिसऱ्या वर्षी 100 वर 10 वाढतील 110 झाले. आता पहा, आता बघा काय करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर 0 0 कॅन्सलेशन, 100 वरचा 0 कॅन्सल, अंशातला 0 कॅन्सल, परत हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, परत इथला एक 0 कॅन्सल, वरचा 0 कॅन्सल, अजून एक 0 कॅन्सल, 72,000 वरचा एक 0 कॅन्सल, अजून 100 वरचे 2 0 कॅन्सल, 72,000 वरचे 2 0 कॅन्सल. इथं राहिले 72, गुणुलेला गुणुले आणि वर बघा 11 गुणुले 11 121 आणि 121 गुणुले 11 बरोबर 1331. ओके. आता आपल्याला 72 गुणुले 1331 करायचं आहे. तर 72 गुणुले 1331 जर आपण या ठिकाणी केलं तर आपलं उत्तर येतं मित्रांनो 95,000
832 रुपये. आणि हीच झाली आहे आपली रास. ठीक आहे. मग ऑप्शन क्रमांक डी तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपल्या प्रश्नाचं आपल्याला आन्सर त्यांनी दिलेलं आहे. समजत आहेत का सगळ्याला गणित? समजत आहेत की नाही गणित सगळ्याला सांगा. समजत आहेत की नाही? समजायला लागले की नाही समजायत?